मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज आझाद मैदानासाठी आग्रही आहेत। दोन्ही समन्वयांकडून मुंबई पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र पाठवण्यात आलं आहे। त्यामुळे आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी कोणाला मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान 20 जानेवारीला मराठा आणि ओबीसी समाजाचं आंदोलन होणार आहे। या दोन्ही समाजाच्या समन्वयकांनी आझाद मैदानात आपल्याला परवानगी मिळावी यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे। दोन्ही समाजाचे समन्वयक आझाद मैदान आंदोलनासाठी सोयीस्कर असल्यामुळे आग्रही आहेत। त्यामुळे आता आझाद मैदान पोलिसांकडे दोन्ही समाजाचे पत्र आंदोलनासाठी परवानगी मागण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे आता पोलीस परवानगी कोणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईत 20 जानेवारीला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे ओबीसी जनमोर्चानेही आपल्या विविध मागण्यांसाठी 20 जानेवारीलाच आंदोलन पुकारलंय। या दोन्ही समाजाच्या आंदोलनाची तयारी सध्या मुंबईत जोरदार सुरू आहे। मात्र मुंबईत एकाच वेळी दोन्ही समाज आमने सामने येऊन संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। पण यामध्ये मुंबई पोलीस कोणाच्या सभेला परवानगी देणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। तर 20 जानेवारीला मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावायचा सरकारचा डाव आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे।